मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय। दादर, वरई, मरीन लाईन्स हे परिसर जलमय आहेत, तर नालासोपारा, अंधेरी, सबवे, वांद्रे परिसरातही जोरदार पाऊस आहे। मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणीच पाणी परिस्थिती। अंधेरी सबवे वाहतुकीकरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर तिथं दक्षिण मुंबईत दादर, वरई, मरीन लाईन्स या परिसरातही मुसळधार पाऊस, तर नालासोपारा, वसई विरार देखील जलमय। चेंबूर, कोस्टल रोड, वांद्रे या परिसरातही मुसळधार पाऊस पडल्या कारणानं सखल भागात पाणी साचलंय। नवी मुंबईमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात आहे। एपीएमसी भाजी मार्केट या परिसरात पाणी साचलेलं आहे। व्यापारी आणि ग्राहक यांना पाण्यातूनच वाट काढावी लागतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडे। आकांक्षा, एपीएमसी मार्केट परिसरात काय परिस्थिती आहे, दाखवा जरा। खरं तर आपण पाहिलं असेल तर नवी मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार आज पाऊस सुरू झालेला आहे आणि अनेक ठिकाणी जे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर अर्ध्या तासासाठी हा मुसळधार पाऊस पडतो, त्यानंतर पुन्हा संततधार सुरू होते आणि पुन्हा पाऊस पडायला सुरुवात होते। त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचतं, मात्र ते पाणी पुन्हा रिटर्न जाण्यास सुरुवात देखील होते। कारण एकीकडे आपण जर पाहिलं असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत का। ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी पाणी साचतं आणि नालेसफाई झाली नसल्याचा आरोप हा वारंवार केला जात होता विरोधी पक्षांकडून। आता त्याचं प्रूफ देखील समोर आलेलं आहे। पुन्हा एकदा महापालिकेतर्फे जिथे पाणी साचायला सुरुवात झाली आहे तिथे जे पुन्हा जो पाणी आहे ते नालेसफाई करण्यात तरी सुद्धा ते पाणी मिसळायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व जे शाळा आहेत दुपारच्या सत्रातील त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। अतिवृष्टीच्या दृष्टिकोनातून महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि याचसोबत रेल्वे वाहतूक असेल किंवा रस्ते वाहतूक असेल त्याला देखील याचा फटका बसलेला आहे। जी वाहतूक आहे, रस्ते वाहतूक आहे ती संथ गतीने सुरू आहे। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती, पण आता प्रशासनाने सांगितलेलं आहे की जो गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि काळजी घेण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे। आकांक्षा, तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी मागे ईस्टर्न एक्सप्रेस वे दिसतोय, काय परिस्थिती आहे? वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे का? नक्कीच आपण जर माझ्या मागे पाहिलं असेल तर या ठिकाणी सायन पनवेल महामार्ग आहे आणि याच सायन पनवेल महामार्गावरच नेहमीच अनेक वेळा वाहतूक कोंडी देखील होते। जे बेलापूर पासून तुर्भे आणि सानपाडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात। आज सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसाचा फटका हा वाहतूकदारांना देखील बसलेला आहे। त्यामुळे 2 ते 3 किलोमीटर पर्यंत रांगा या सुरू आहेत आणि संथ गतीने जी वाहतूक आहे ती सध्या या ठिकाणी सुरू आहे। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।